आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सण शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त वृषाली जैन, आरटीओ विभागाचे विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कय्यूम बुरहान, पशुसंवर्धन विभागाचे एस तांबडे, मनपाचे तपन डंके, सारिका अकुलवार, माजी महापौर आरिफ शेख, बाबा मिस्त्री, जमीर शेख, अब्दुल डोणगावकर आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर माझे एक दोन सूचना आहेत महानगरपालिकेला। अकोलवर आम्हाला माहिती आहे की पाण्याची कमतरता आहे आणि खूप ऊन आहे सर ज्या ज्या ठिकाणी बकरीची कत्तल होती तर 28, 29, 3 दिवशी हे सगळं कत्तली होतं। कालच आम्ही आमच्या बंडकर साहेबांनी मीटिंग घेतली होती। सर्व सदस्य सर्व आमचे प्रत्येक मस्जिदचे ट्रस्टी वगैरे आले होते। तर आम्ही साहेबांना सुद्धा बोलवले तर आपल्याला अकोलवर मॅडमला खास विशेष विनंती आहे। मॅडम, कत्तलखाना फॉरेस्टमध्ये आमच्या भागामध्ये आहे, पण त्या ठिकाणी मागच्या वेळेस कुमार चौकामध्ये मॅडम देवीचं मंदिर आहे, तर तिथं जे कत्तलखाना आहे फॉरेस्टमध्ये तर तिथं जर जे बोकड वगैरे कत्तली होतात तर पाणी कमतरता असल्यामुळे ना मॅडम ते रक्त घट होऊन ना पूर्ण ट्रेकिंग चोकअप होतं। आणि कुमार चौकाचं आमचं आउटलेट कुठं आहे? कुमार चौकामध्ये आहे आमचे जे नाला वगैरे आहे, तर आता ते थोडं दुरुस्ती म्हणजे काम झालेलं आहे, पण तरी पण अकोलवर मॅडमला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी आपण पाणीचे जास्त उपयोग केला तर ते जर रक्त पातळ होऊन ते पास होते। पाणी कमी असल्यामुळे रक्त सर घट्ट होऊन ते प्रत्येक ट्रेकिंग चोकअप होतं। आणि दुसरी आता एक महत्त्वाची सूचना की आम्ही गोवंश हत्या तर या ठिकाणी आम्ही कधी करणार नाही आणि त्याच्यावर विचार पण नाही, पण काही मोठे जनावर जे कटिंग करतात तर त्यामध्ये सर आम्ही बाहेर कसं आहे, कत्तलखाना आपल्या फॉरेस्टमध्ये एकच आहे, पण पूर्ण सोलापूरचे लोक तिथे येऊन कत्तल करून मांस घेऊन जाताना तर आम्ही कालच बंडकर साहेबांना बोललो की एक वैद्यकीय अधिकारी जो असतो की हे कुठलं जनावर कत्तल झालं त्याला आपण सर्टिफिकेट दिलं तर मध्ये कोण अडवलं तर सांगता येईल की हे जे गो हत्या नाही किंवा गोचा मांस नाही। तर कसं होतं सर, ते मालाला पूर्ण घेऊन जातात पोलीस स्टेशनला, मग तुम्ही ते फॉरेन्सिक लॅबमध्ये आम्ही तिथे हे टेस्ट करू कुठला मांस आहे तेपर्यंत पूर्ण ते माल 4-5 दिवस लागतात ते कुठला म्हणजे मांस आहे। तर असं न करता आपण जे वैद्यकीय अधिकारी कलेक्टरच्या माध्यमातून आपण तिथं नेमणार आहे तर तो लगेच त्या ठिकाणी त्याला ते सर्टिफिकेट घ्यावं की कुठला मांस आहे, तर पुढं काय अडचण येणार नाही। कुठलेही लोक अडवले तरी दाखवता येईल की हा गो हत्या नाही किंवा गो मांस नाही। तर हे महत्त्वाची दोन सूचना आहेत जे आपण महापालिकेबद्दल बोलतो ती एकही पूर्तता त्यांनी करत नाही। अनेक वेळा बघतो तर जे अकोला मॅडम आहे ते पण डंके आहेत, ते आपण कोणत्या सिटीसाठी तुम्ही जागोजागी ठिकाणी कत्तलखाने तयार करू, त्या ठिकाणी ते कुर्बानी देऊ, असं कुठेही होत नाही, कुठेही होत नाही, फक्त कागदावर असतंय, प्रत्यक्षात कुठेही नसतंय। यासाठी मी महापालिकेला विनंती करतो की आपण फक्त कागदावर ठेवू नका, प्रत्यक्ष काम करा, कारण की जेणेकरून लोकांना जो त्रास होऊ नये, कुठलाही भावना कोणाची चुकू नये याचा विचार तुम्ही करायची गरज आहे। आज आरिफने सांगितले की पाण्याची कमतरता आहे, बरोबर आहे, पाण्याची कमतरता असते, घंटागाडीची कमतरता असते, कोणीही जाणून बुजून रस्त्यावर टाकत नाही, परंतु तुम्ही जर सुविधा दिली तर प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी टाकता येतात। तुम्ही सुविधा दिली तरच तू टाकणार। यासाठी विनंती करतो महापालिकेला की आपण पोलीस खाता स्वतः रस्ते सगळी करतो, परंतु महापालिकेचे लोक नसतात, यासाठी मला खेद वाटतं की आपण महापालिकेने याच्यावर कारवाई करावी अशी विनंती करतो। माझं एक मत असं आहे की सर या मीटिंगच्या अनुषंगाने एक इतिवृत्तांत तयार झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या मीटिंगमध्ये ज्या ज्या लोकांनी सूचना केल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने येणाऱ्या भविष्य काळामध्ये तशा पद्धतीचा कोणतेही अडचण राहणार नाही या संदर्भात विचार करणे गरजेचे आहे। दुसरी एक गोष्ट अशी आहे की सणांच्या संदर्भात प्रत्येक जाती धर्माचे सण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये साजरे करतात, पण साजरे करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी बनवून सणाच्या दिवशी सुद्धा फिरावं लागतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना। मी असं म्हणत नाही की बकरी ईद आहे म्हणून, तर महापालिकेला एक सूचना अशी आहे की सगळ्या जाती धर्माच्या ज्या काही सण आहेत एक तरी तुम्ही 365 दिवसाचे पैसे घेता आणि फक्त आम्हाला 70 दिवसच पाणी देता, ते काही विषय वेगळा असला तरी हा विषय महत्वाचा आहे की पाणी हे सर्वांना लागणारी वस्तू आहे। तर प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांच्या सणा दिवशी पाणी सोडण्यात यावे अशी माझी मागणी आहे।
बैठकीत बकरी ईद सणादरम्यान शहरात शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. बहुत सारे लोगों ने प्रॉपर पेपर में नोट्स लिख के लाए ये चीज बोलना है करके. इससे आप हमारे ऊपर कितना विश्वास रखे वो सामने आ रहा है. इधर जाके बोला तो कुछ तो उसमें नोंद करके कार्रवाई करेंगे, ये अपेक्षा आपको है. ये हमारे ऊपर जवाबदारी है, हम निश्चित उसको फॉलो करेंगे. तो ये स्लॉटर हाउस का जो विषय है, अभी आपका मैडम आप एक तैयार कर सकते हो, कॉर्पोरेशन ही तो बनाते हैं. अभी हम 28 तारीख तक इंतजार ना करते हुए 2-4 दिन पहले हम जाके देख लेते हैं उधर क्या है. अभी जैसे एनिमल हस्बेंड्री का ऑफिसर ने बोले वैसे उधर डिस्पोजल का प्रोसेस करने का सुविधा है क्या, पानी का सुविधा है क्या, डॉक्टर कौन नियुक्त होने वाले हैं उनका अभी दे दीजिए नाम, सो दैट हमको लास्ट मोमेंट तक सरप्राइज रखने का क्या जरूरत है. इधर एनिमल हस्बेंड्री का या कॉर्पोरेशन का, दोनों डिपार्टमेंट का डॉक्टर रहने वाला है. किसको आप नियुक्त कर रहे हो अभी डिक्लेयर कर सकते हैं हम, और वो स्लॉटर हाउस पहले जाके देख के आ जाते हैं और उसका कैपेसिटी भी हमको समझ में आ जाता है ढंग से. सो ये मुद्दा हम डिस्कस कर ले और टाइम फाइनल हो गई, हम भी साथ में आना है तो आ जाएंगे. एंड वो सर्टिफिकेट का मामला तो फाइनल हो गई, कॉर्पोरेशन का भी पावती रहेगा और एनिमल हस्बेंड्री से भी सर्टिफिकेट रहेगा, कोई बीच में घुस के गड़बड़ करने का जरूरत नहीं है. एंड नमाज का जो ठिकान जो है वहाँ रोड डाइवर्शन, बैरिकेडिंग, ये सब करने का प्लान हमारा बंदोबस्त रेडी है, हम स्ट्रांगली करके देंगे. अब जैसे रंग भवन में महिला ज़्यादातर आते हैं और हमारा ही डीसीपी मैडम खुद रहेंगे उधर, और वहाँ ऐसे पहले दूसरे लोग कुछ बीच में रोड क्रॉस करने में कुछ इश्यूज था, वो भी लास्ट टाइम हमने क्लियर कर नहीं हुआ, क्लियर कर. हाँ, सो सेम टाइप हम करके लेंगे, किसी को कुछ तकलीफ ना हो. और मैं हमेशा बोलता, हमारा जो भी सन उत्सव हम साजरा करते हैं उसकी वजह से किसी और को तकलीफ ना हो करके, नमाज पढ़ने वाले और बकरीद साजरा करने वाले मुस्लिम बांधवों को कुछ तकलीफ ना हो वो काळजी हम ही घेणार आहे. वैसे हमारा उत्सव साजरा करने के तरीके की वजह से किसी और को तकलीफ ना हो, वो समाज बांधव के तरफ से जवाबदारी लेंगे, ऐसे मेरा अपेक्षा है. सोशल मीडिया में यंगस्टर्स जो एक्शन रिएक्शन वाले चलते रहते हैं, वो हरकतें ऐसे ना करें. अभी रिसेंटली विजयपुर नाका पुलिस स्टेशन में एक गुन्हे दाखिल हुआ था 307 का, मतलब आईपीसी जूनी वाला, अटेम्प्ट टू मर्डर का. इसमें ऐसे कोई गौवंश तस्करी कर रहे थे, किसी ने गाड़ी पीछा किए, रोके, फिर उनके ऊपर हमला हुआ, गुन्हे दाखिल हुआ, अटक हुआ वगैरह. ऐसे कुछ घटना हुई. जो वो गाड़ी का ड्राइवर है, गाड़ी चुपचाप रुके, वो खुद भी पुलिस को बोल सकते हैं मेरे पास जो पावती है वो लेके मैं जा रहा हूँ, अभी ये सही है तो ठीक है, नहीं है तो मेरे ऊपर गुन्हे दाखिल करो, विषय उधर खत्म होता है. वो छोड़ के दगड़ फेंक करना, पत्थरबाजी करना, ये लफड़े में वो और कलम बढ़ा देते हैं और खुद जेल बैठने का रास्ता वो खुद ही क्रिएट करते हैं. ऐसे कुछ हरकतें ना करें. और अभी संबंधित विभाग का अधिकारी ने क्लियरली बोला, मौलाना साहब ने बोला, कुरैशी साहब ने बोले, जो लीगल है वो लीगल है, क्लियरली करे. उसमें किसी ने टांग अड़ाया, किसी ने आके गड़बड़ की है, हम 100% कार्रवाई करेंगे. उसके बारे में मैं बहुत क्लियरली किया हूँ.